श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेले पूजित अक्षत कलश रविवारी रोजी सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून गावात भ्रमण करण्यात आले। या अक्षता घरोघरी वाटप करून निमंत्रण देण्यात आले। 500 वर्षानंतर आलेली दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी। 22 जानेवारीला रामलला विराजित होत आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करायचा आहे। सकाळी सडा सारवण, रांगोळी, तोरण, गोडधोड, घरावर भगवे ध्वज, सायंकाळी घरावर दिवे लावून मोठा उत्सव साजरा करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी केले आहे। यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक योगेश जालंधर, सहसंयोजक रणजित सिंह, सावनेर प्रखंड संयोजक जितेंद्र सोनी, सहसंयोजक नितीन इंगोले, रामटेक जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख दीपक सातपुते उपस्थित होते। येणाऱ्या 22 तारखेला श्री राम लल्लाचा उद्घाटन सोहळा अयोध्येमध्ये आयोजित केलेला आहे। आज सिल्लेवाडा येथे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक व काही कार्यकर्ते आपले इथे सिल्लेवाडा येथे अक्षत घेऊन आलेले आहेत। भाऊ, आज सिल्लेवाडा येथे प्राण प्रतिष्ठा अयोध्येला होणार आहे आणि सिल्लेवाडा येथे तुम्ही अक्षत घेऊन आलेले आहे, निमंत्रण घेऊन आलेले, काय सांगाल त्याबद्दल? संघटनेकडून आव्हान आहे की संपूर्ण देशभरामध्ये पुण्यनगरी श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथून अक्षत कलशांचे वितरण झालेले आहे। त्याच निमित्त आपल्या रामटेक जिल्ह्यामध्ये रामटेक गड मंदिराला या कलशांचे आगमन झाले। तेथून 8 प्रखंडामध्ये कलश वितरित झाले। देवलापार, रामटेक, मौदा, पारशुनी, सावनेर, कळमेश्वर, नरखेड आणि काटोल या आमच्या जिल्ह्याची रचना असून त्या ठिकाणी आपल्या सावनेर प्रखंडामध्ये सिल्लेवाडा गावामध्ये या अक्षत कलशचं आता काही वेळापूर्वी आगमन झालं आणि घरोघरी दारोदारी जाऊन आम्ही त्या अक्षता देऊन निमंत्रण दिलं की आपण सर्वांनी येत्या 22 जानेवारीला भव्य दिव्य 500 वर्षातली सर्वात मोठी महादीपावली साजरी केली पाहिजे व घरोघरी आपण सर्व सडा सारवण, रांगोळ्या टाकल्या पाहिजे, भगवे ध्वज लावले पाहिजे, फटाके जाळले पाहिजे, सायंकाळी आपल्या घरावरती दीपक जाळले पाहिजे। असा हा 500 वर्षानंतर आलेला आपला महापर्व आपण साजरा केला पाहिजे अशी आपणा सर्वांना निमंत्रण देऊन विनंती करण्यात आलेली आहे। जय श्रीराम। कुठेतरी राम लल्लाला दोषी ठरवण्यात माजी मंत्री जे आहे या क्षेत्राचे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी राम लल्लावर कुठेतरी मांसाहार करत होते हे असे भाष्य केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? हा विषय सर्वांना माहिती आहे। आम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्याने 22 जानेवारीच्या उत्सवाची तयारी करतोय। अशा तयारीच्या मधात असा कुठंतरी एखादा शेण खाऊ नेता, भाड खाऊ कुत्रा जर असं वक्तव्य करत असेल, आमच्या आराध्य दैवतांबद्दल असं बोलत असेल, तर मला माझ्या देवावर विश्वास आहे। आम्ही सुद्धा आक्रमक आहोतच, पण कुठंतरी आम्हाला माहिती आहे, आमचा भाव आहे की जो आजपर्यंत प्रभू रामांवर बोललेला आहे त्याचा काय हाल झालेला आहे संपूर्ण देशाला माहिती आहे। यांचा पण वंशाचा दिवाही उरणार नाही, पण कुठंतरी असं कोणी बोलू नये म्हणून आम्ही या ठिकाणी या अक्षत कलश वितरणाच्या निमित्त या ठिकाणी घोषणा देतो की हिंदू देवी देवताओं का अपमान अब नहीं सहेगा हिंदुस्तान अशी घोषणा या ठिकाणी करतो व आपणास विनंती करतो। भाऊ, या क्षेत्रामध्ये कुठेतरी राजकारण होत आहे। तुम्ही बजरंग दल म्हणून कार्यक्रम हे अक्षत वितरणाचा कार्यक्रम करत आहे, कुठेतरी तुमच्या विरोधात जे लोक आहेत ते तुम्हाला अवभाष्य करत आहे आणि राजकारण सुद्धा होत आहे, काय सांगाल? या राजकारणी लोकांना कुठेही कधी धर्मकार्य समजणार नाही। ते राजकारणी लोक जे आहे हे 100% कूटनीतीचे आहे, हे स्वार्थापोटी सर्व कार्य करत असतात। पण विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे निस्वार्थ भावनेने देव देश धर्मासाठी सातत्याने कार्य करत असते, करत होतं आणि करत राहील। आम्ही त्यातलेच आहोत। आम्ही निस्वार्थ भावनेने कार्य करतो, आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही। त्यांचं त्यांनी पाहून टाकावं, त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळणार आहे, त्यांना सुद्धा उत्तर द्यायचं आहे, त्यांना सुद्धा मरण येणार आहे, त्यांच्या घरी सुद्धा जन्माला बाळ येणार आहे। या सर्वांचा विचार करून त्यांनी अंत काय याचा विचार केला पाहिजे आणि त्यानिमित्त आपलं जीवन जगलं पाहिजे असं मी आपल्याला सांगू इच्छितो। जय श्रीराम। हे होते बजरंग दलाचे जिल्हा संयोजक योगेश भाऊ जालंधर यांनी सांगितलं आहे कुठेतरी आम्ही घरोघरी जाऊन अक्षतेचा वितरण करीत आहे। आज ते सिल्लेवाडा येथे आलेले होते। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी वैभव काकडे, खापरखेडा।
आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190।